नमस्कार. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एका हुशार मुलीची गोष्ट आणि तिचं नाव आहे यमे. आणि मग भातुकलीचा खेळ खेळणाऱ्या यमुनेच्या आयुष्यात तिचा खरा राजा आला. रंगमाळी येला, रंगमाळी येला, रंग भारी येला, आनंद भारी येला, गाठी बांधी येला, साबळ्याचा शेला, गाठी बांधी येला, साबळ्याचा शेला. सौभाग्याची मंगल घटिका, सौभाग्याची मंगल घटिका आली आली ग. हळदीला आली बाहुली माझी मोठी झाली ग. साजणाची सारी थांबली गदारी, सात जन्मासाठी बांधली ग दोरी, सात जन्मासाठी बांधली ग दोरी. आज मनमणी तनमणी हरखला ग. रंगमाळी येला, रंगमाळी येला, भारी येला, आनंद भारी येला, गाठी बांधी येला, साबळ्याचा शेला, गाठी बांधी येला, सावळ्याचा शेला. रंगमाळी येला, रंगमाळी येला, भारी येला, आनंद भारी येला, आनंदाचे धारे, आनंद गाणे, आनंदाचे धारे, आनंद गाणे. तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. पुस्तक, मराठीचा पहिला धडा आणि पाढे पाठ करून ठेवायचे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा जडो, विषय सर्वथा नावडो, कदंद्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भव चरित्री जडो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा जडो, विषय सर्वथा नावडो, कदंद्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भव चरित्री जडो. आनंदीबाई शिकत तर होत्याच, पण त्यांनी मग डॉक्टर होण्याचं स्वप्न मनावर घेतलं. कारण मम पाऊले तव चाहुले, प्राणास ये सयकान होले.
सारखा रडतोय, थांबतच नाहीये. ओ नाही 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 नाही. झोपून जा. हा झोपा. नाही 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 काय झालं बाळाला? नाही नाही. बाळाचा ताप काही हटत नाहीये. वैद्यानं बोलवून आणावं कसं? बाळ कधी झोपलंय? आत्ताच झोपले. बाळाची नाडी हाताला लागत नाहीये. बाळ गेलंय. बाळ गेलंय गोपाळराव. मम पाऊली तव चाहुली प्राणासये सयकान्हुली. आपलं बाळ एवढं आजारी होतं आणि ही गोष्ट आपल्याला कळली सुद्धा नाही याची खंत आनंदीबाईंच्या मनात होती. आणि जे आपल्यासोबत झालंय ते आता इतर कोणासोबत होऊ देणार नाही असा निश्चय त्यांनी केला. भारतात मुलींना डॉक्टर होण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही हे गोपाळरावांना कळून चुकलं. म्हणून आनंदीबाईंना परदेशी शिकवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण इथे देखील एक अडचण होतीच. आनंदी आनंदी तुम्हाला तिथे शिकायचं असेल, मला नोकरी मिळावी अशी अपेक्षा असेल तर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यापासून गत्यंतर नाही. ज्या देशास माझ्या धर्मासकट मी मान्य नाही तो देश मला मान्य नाही. मी इतकंच लक्षात ठेवणार आहे, जर माझ्या नावापुढे डॉक्टर लागायचं असेल तर ते नाव फक्त आणि फक्त आनंदी गोपाळ जोशी असं असेल. हे जग किर्र काळी रात जप डोळ्यात लिवात ए झुंझुंझू होत आलजी झुंझुंझू होत आलजी उजाडेल उजाडेल जरा धीर धर बये लोळण घेतील सूर्याची किरण तुझ्या पायावर ग पुढच्या वळणावर पहाट तुझी बघती या वाट कर मोर्याला पार माग पडो घरदार माझे पाय आता पावलं न चढू दग चालण्याचा ज्वर उजाडेल उजाडेल जरा धीर धर ग माझे बाय माऊली 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 माझे बाय माऊली. तुला खुणावतो आहे आता तुझं पहिलं तीर तुला कसली भीती रीती न भाती तुझ्या लेखी गैर तुला कसली भीती रीती भाती तुझ्या लेखी नको कोंदट गाभारा नको दुपाचा उभारा सोड आरती नमाज रमल समाज तुझा तुझ स्वर सोड आरती नमाज रमल समाज तुझा तुझ स्वर ये भवसागर लांगून ये भवसागर लांगून देवपणाचं वल्ल कर गाठशील पहिलं तीर जरा धीर धर ग माझे बाय माऊली 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 माझे बाय माऊली. वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनियामधून शिक्षण पूर्ण करून आनंदी आता डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी झाल्या. डॉक्टर होऊन भारतामध्ये सेवा करण्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं. पण क्षयरोगाच्या त्रासामुळे त्यांचे वयाच्या 22व्या वर्षी निधन झालं आणि त्यांना कुणाची सेवा करता आली नाही.
पण त्यांनी पहिली भारतीय महिला डॉक्टर म्हणून भारतामधल्या इतर महिलांसमोर एक आदर्श उभा केला. आणि त्या प्रोत्साहनामुळे भारतातल्या महिलांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि आजही करत आहेत.